विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या दरम्यान अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत। त्यातच आता एकाच घरातून 4 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंत तुम्ही एकाच घरातून 1, 2 किंवा 3 उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिलेले पाहिले असतील, पण आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कुटुंबातील 4 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। आपल्याला माहीतच असेल की डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि नंदुरबार जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ असून या 4ही विधानसभा मतदारसंघात गावित कुटुंबातील 4 सदस्य उभे आहेत। खरं तर एकाच कुटुंबातील 4 जण निवडणुकीत उभे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे गावित कुटुंबियांनी एक प्रकारे विक्रमच केला आहे असंच म्हणावं लागेल। पण गावित कुटुंबातील 4 सदस्यांपैकी कोणता सदस्य कुठून लढणार आहे, तसंच त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उभा असलेला गावित कुटुंबातील पहिला सदस्य म्हणजे अर्थातच डॉक्टर विजयकुमार गावित। नुकतंच विजयकुमार गावित यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून 7व्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे। डॉक्टर गावित हे 1995 पासून विधानसभेचे आमदार आहेत। आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामं केली। प्रामुख्याने कृषी, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास यांसारख्या मुद्द्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं। शिवाय आदिवासी समाजासाठी देखील त्यांनी मोठं काम केलं आहे। पण डॉक्टर विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार प्रकरणावरून अनेकदा टार्गेट देखील केलं गेलं आहे, म्हणून मध्यंतरी ते भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत होते। त्यामुळं आता ते आपला गड राखण्यात यशस्वी होतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गावित कुटुंबातील दुसरे सदस्य आहेत राजेंद्र कुमार गावित। ते डॉक्टर गावित यांचे दुसऱ्या क्रमांकाचे बंधू आहेत। राजेंद्र कुमार गावित यांनी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। खरं तर राजेंद्र कुमार हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना यश मिळू शकलं नव्हतं। पण यंदा त्यांनी शहादा मतदारसंघातूनच काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवली आहे। खरं तर ते आधी भाजपचे सदस्य होते, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि शहादा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली। मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षांतर्गत कलह सुरू झाला आहे। गावित कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत माजी आमदार शरद कुमार गावित। ते डॉक्टर गावित यांचे लहान बंधू आहेत। त्यांनी नवापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शरद गावित यांनी 2009 मध्ये नवापूर मतदारसंघातून विजय मिळवला होता। समाजवादी पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वरूपसिंह नाईक यांचा पराभव केला होता, परंतु नंतर ते 2014 व 2019च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार राहिले, परंतु त्यांना यश मिळू शकलं नाही। यंदाही ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे आता 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागलेल्या शरद गावित यांना यंदा तरी विजय मिळवता येईल का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। डॉक्टर हिना गावित या गावित कुटुंबातील निवडणूक लढवणाऱ्या सदस्यांपैकी 4थ्या सदस्य असून त्या विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत। शिवाय त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी खासदार देखील आहेत। हिना गावित या 2019च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या। त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना परत भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं, मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला होता। पण आता त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातनं अपक्ष विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आहे। या मतदारसंघासाठी त्यांनी 28 तारखेला भाजपकडून आणि अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला सुटली होती। पण शिंदे गटातर्फे ज्यांना उमेदवारी जाहीर झाली ते आमशा पाडवी विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी का अशी विचारणा त्यांनी पक्षाकडे केली होती। ही जागा भाजपला द्या, आम्ही उमेदवार निवडून आणू असा आग्रह त्यांनी धरला होता। अखेर अर्ज छाननीनंतर त्यांचा फक्त अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जच वैध ठरवण्यात आला। त्यामुळं ते आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहेत। एकूणच यंदा पहिल्यांदाच एकाच कुटुंबातील 4 सदस्य निवडणुकीला उभे राहिल्यामुळं निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तसं सर्वांचं लक्ष गावित कुटुंबाकडे असेल। त्यामुळं ते या निवडणुकीत कशी कामगिरी करतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।